छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 22मधील हनुमाननगर गजाननगर भागातील ही परिस्थिती आहे. आपण बघतोय निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागल्यानंतर हे काम चालू झालेलं आहे. मतदाराला खुश करण्यासाठी केलं आहे का, काय नेमकं भावना आहे नागरिकांच्या, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. आता सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची वेध लागलेला आहे. आपण छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 22मधील गजाननगर हनुमाननगरमधील नागरिकांच्या काय समस्या आहेत, काय भावना आहेत ते जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत नागरिक आहेत, नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे तेही जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आपल्या समस्या काय काय आहेत सध्या वॉर्डात? आमच्या वॉर्डात समस्या अशी आहे की ज्यावेळेस नळाचं पाणी येतं त्या पाणीमध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स होऊन येतं आणि खूप लोकांना त्रास होतो. आमची गळगळी चोकअप होते आमच्या गल्ली, त्याच्यामुळे खूप त्रास होतो आणि प्रत्येक रस्त्याने पूर्ण पाणी पुऱ्या गल्लीत होऊन जातं. ही आमची समस्या आहे. बाकी दुसरं मोठी पाईपलाईन टाकण्याची. आता सध्या गटर मीटर वॉटर ते पण समस्या तुमची सॉल्व्ह झालेली आहे, म्हणजे गटर पण आहे, पाणी पण नाही आहे. पाणी पण नाही आहे, गटर पाणी पण आहे आणि ही मोठं चेकअप लाईन आहे, ही मोठी टाकण्यात यावी. ही लई छोटी, याच्यामध्ये चेकअप होती घडी घडी आरटीसीला पण सगळं चेकअप होतं, ही मोठी लाईन टाकण्यात यावी. आता निवडणुका आहे, काय निवडणुकाच्या काळात जेव्हा राजकीय नेता येतात ते आम्हाला फक्त आश्वासन देतात की निवडणूक झाल्यानंतर करून देऊन, निवडणूक झाल्यानंतर करून देऊन. हे 10 वर्षापासून असंच चालू आहे. आणि प्रत्येक आता पहिले आम्हाला सकाळी पाणी होतं आमचं, ते पाणीसुद्धा संध्याकाळी झालेलं आहे. आणि जे 5 दिवसाचं पाणी होतं ते आता 7 दिवसाला पाणी येतं आहे. काय काय समस्या आहेत? समस्या साहेब, एक तर वेळेनुसार बाया माणसांना रात्रीचा स्वयंपाकाचा प्रॉब्लेम येतो. रात्री 11 वाजता 10 वाजता पाण्याचा टायमिंग नाही आहे आणि नद्या वाहूलाल्या रोडवर ड्रेनेजचं पाणी साचतं आहे. पाणी पाईपामध्ये पाणी शिरतं. याची कोणी समस्या फक्त 5 वर्ष निवडून गेल्याच्यानंतर कोणी आमच्याकडं लक्ष देत नाही आणि येऊन पण पाहणार नाही कोणी. आमच्या पाण्याचं आणि ड्रिलिंग लाईनच आमचं सोय पाहिजे आम्हाला. कधी 9ला 10ला पाणी मिक्स येऊन येतं, नाल्याचं पाणी येतं, कधी कुणी ऐकत नाही. सांगितलं तर तीनदा जावा, कुणी आमचं काही मनावर घेत नाही. आम्हाला सकाळचं पाणी पाहिजे आणि आमची पाईपलाईन संडासी आम्हाला व्यवस्थित करून पाहिजे. मग आता निवडणूक आहे, आता लोक तुमच्याकडे प्रचारले, त्यांना काय सांगाल? मग आम्हाला ही लाईन मोठी लागते. आमच्या निवडणुकीला आले लोकांना तेच मागणे, आम्हाला पाणी आणि संडास आम्हाला सुधारण करून द्यायचं. आम्हाला निवडणूकचं दुसरं काहीच आम्हाला समस्या नाही. जेव्हा निवडणूक होती तेव्हा आमच्याकडे लोक येतात, नंतर आमच्याकडे लोक बघत नाही. काय म्हणतात, ह्या गल्लीत तसेच प्रॉब्लेम राहतात, नेहमीचेच प्रॉब्लेम राहतात, ते कोणी येतच नाही. बरं, आता सध्या निवडणूक आहे, तुम्ही काय सांगाल की आता उमेदवाराला? आता हे ज्या समस्या आहे हे यांचं कामच आहे ना, हे जे समस्या आहे ते निराकरण केलं पाहिजे त्याने आमच्या समस्याचं. ते फक्त निवडणुकीपुरतेच येतात, नंतर गायब होऊन जातात. हे ड्रेनेज लाईन आता झालं, काम चालू पण केले यांनी, त्याच्यानंतर रोडचं काम लवकर होणार नाही. एक आहे. आणि ड्रेनेज लाईन जाम झाल्यानंतर आतमध्ये आहे ना पूर्ण घरामध्ये पाणी येतं, सगळ्यांच्या बाथरूममध्ये पाणी येते, सगळ्यांना लोकांना त्रास होतो, मच्छर होते, आजूबाजूला लहान मुलं लेकरं आहे त्यांना त्रास होतो आहे, ताप वगैरे सर्दी, याचा खूप म्हणजे दुष्परिणाम होतो आहे खूप. याचा पाणी जास्त आहे आणि पाईपलाईन ही लवकरात लवकर मोठी करण्यात यावी, ही आमची समस्या आहे सगळ्यांची. आणि रोडवर पाणी जे साचतं आणि घाण पाणी तर पूर्ण लहान मुलं वगैरे खेळतात, पूर्ण हे होते ना. एवढा काम चालू केलं, म्हणजे आता काम चालू केलं त्याचं काय सांगा? नाही, अजून काम चालूच नाही केलं ना. हा, फक्त आश्वासन देतात. ते जेव्हा निवडणूक होती ना तेव्हा नुसतं आश्वासन देतात की हे झालं की आम्ही आचारसंहिता संपली की तुमचं करून देऊ, आणि त्याच्यानंतर येतच नाही. मग आता डायरेक्ट आता येतील ते बस. प्रभाग क्रमांक 22 मी शशांक जैन, स्थानिक रहिवासी इदल्ला. आचारसंहिता चालू असताना असा शासनाचा कोणता GR आहे? वार्डात पूर्ण ड्रेनेजचं पाणी पाठीमागं 4 आणि 5 नंबरमध्ये पाण्याची वॉटर आणि ड्रेनेजची लाईन पूर्ण मिक्स झालेली आहे. हनुमान चौकात दारूचे अड्डे, रात्री फिरणारे लोक इथून दारू पितात, चौकात पडतात. इलिगल वस्तीमध्ये दारूचे बिअर बार आहे. हे नागरिक इथले नगरसेवकांनी काय केलं? आता इलेक्शन आले, आता सगळे हातपाय जोडणार, आम्हाला मतदान करा. सत्ताधारी पक्षाचे लोक असे, इथं स्थानिक आमदार आहे, कोणी याची दखल घेत नाही. आता सध्या नागरिकांच्या समस्या आहेत, तरुणांनी काय आता व्यसनाधीनता वाढली त्याच्याबद्दल? व्यसनाधीन दारूची दुकानं बंद करा आणि रात्री येताना लोकांना मारहाण होती आणि लेडीजला जाता येत नाही आणि लेडीजला बी छेडछाड होती. त्या ठिकाणी याच्यावर आळा घालण्याची. बाबा हे जेवढा आमचा त्रास आहे, इथं त्रास होत आहे, आमच्या आई बहिणीला जेवढा त्रास होत आहे तेवढं लवकरात लवकर तुम्ही याच्यावर कॅमेरा वगैरे CCTV कॅमेरा वगैरे लावा आणि सगळ्यांना सुरक्षा द्या. तुम्ही नगरसेवक होताय मान्य, आम्ही तुम्हाला मतदान करतोय, आमचा हक्क आहे तुम्हाला मतदान करण्याचा, पण आमचा बी तुम्हाला एवढा हक्क आहे की बाबा इथं कामं करून घेण्याचा. जेवढं तुम्ही आमच्याकडे हक्काने आता मतदान द्या,
तेवढं आमचं बी हक्क आहे तुम्हाला सांगायचं बा हे कामं करून द्या, CCTV कॅमेरे बसून द्या गल्लोगल्लीत. कोणा त्रास व्हायला नको, अर्ध्या रात्री कोणी येते जाते. आणि गुंडागिरीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ह्या एरियामध्ये, खूप वाढलेलं आहे गुंडागिरीचं. रात्री बेळात मोठा बाईक आणतात, बुलेटचं मोठा आवाज करतात, लोकांना झोपलेलं असं, लोकांना त्रास होतो, रात्री भांडणं होतं, मारामार होतात. पोलिसवाले पण लवकर येत नाही, काही दखल घेत नाही याच्यामध्ये. आणि आमचे आमदार अतुल साळेसाहेब हे पण काही लक्ष देत नाही या गोष्टीवर. आमचं एकच म्हणणं की यांनी लक्ष द्यावं, प्रत्येक गल्लीमध्ये CCTV कॅमेरा बसावं, की नागरिकांना बी त्रास झाला नाही पाहिजे आणि सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. समोर त्रास नको व्हायला. कारण की इथं रात्री बेरात्री आमदारकीचं इलेक्शन व्हायच्या आधीच आपल्या अतुलजी सावे यांचं चिरंजीव नाव अनुराग भैया इथं आले होते. यांनी सुद्धा सांगितलं होतं की मी एका वर्षाच्या आत तुम्हाला इथं पाईपलाईन बदलून देईन, 100 ड्रेनेज लाईन बदलून देईन. त्यांनी सुद्धा अजून केलेलं नाही. आता इलेक्शन होऊन कमीत कमी 1 वर्ष झालेलं आहे, त्याच्यानंतर काही इथं आलेलं नाही आहे. भेट द्यायला सुद्धा येत नाही कोणी. बोलवलं आहे ना आपण, त्यांना पत्र वगैरे काही दिलं आपण त्यांना, ते सुद्धा येत नाही इथे. करायला पाहिजे की नदी लेकरांना पण जाता येत नाही. जेव्हा पाणी येतं नळाचं, दरवाजाला पाणी लागतं, तेव्हा पूर्ण लेडीजला पण साडी वर करून हाताशी धरून जावं लागतं. बाळानं कसं, लेकरांनी कसं जायचं, हे आज आम्ही 5 वर्षापासून त्यांच्याशी संबंध म्हणजे जाऊन हे करतो. नगरचौकशी भेटतो, आम्ही सर्वांशी कॉन्टॅक्ट केला, पण त्या पाण्याचा समस्या मिटलेली नाही. आणखी त्याची लहान लेकरं कसे जायचे त्या शाळेतून, लहान लेडीजनं कसं जायचं, समोर शाळेचं ट्युशन आहे, हे समस्या दूर करायला पाहिजे. आमचं असं मत आहे. आम्ही मतदान अधिकार आहे आमचा करण्यासाठी, काही अडचण नाही. नगरपालिकेत आपण अर्ज वगैरे दिला, नगरपालिकेत अर्ज दिल्यानंतर ते लोक इथे येतात. इथं आल्यानंतर ते सगळ्यांकडून पैसे जमा करतात. हे नगरपालिकेचं काम आहे. आम्ही टॅक्स भरतोय, नळ टॅक्स भरतोय, सर्व करतोय, रोड टॅक्स आहे, सगळं आमच्याकडे लावलेलं आहे, घर टॅक्स आहे. तुमचं काम नाही सर्वांकडून पैसे जमा करण्याचं. नगरपालिकेला इथे येतात, पैसे जमा करतात सगळ्याकडून. नाही दिलं तर कोणाला क्रॉस बोलेल, काही बोलेल, नाही तर काम करणार नाही किंवा नेक्स्ट टाईम उशीर राहील. त्यांना आज सांगितलं आपण, आज अर्ज केला तर 2 दिवस लेट होईल. तोपर्यंत लोक त्रास सहन करतात. एवढं बेकार इथली कंडिशन झालेली आहे सध्याची. तसं आमचं सकाळचं पाणी व्हायला पाहिजे, संध्याकाळी 10-11ला पाणी येतं. ड्रेनेजचं लाईनीचं पाणी येतं, हे सदा भरतं. ते आले का ते सुद्धा अर्ध काम करता, अर्ध दुसऱ्या दिवशी करता. मोठी पाईपलाईन टाकून द्यायला पाहिजे आम्हाला इथं. त्यांना कोणी दखल घेत नाही, फक्त निवडणूक आली हो करता, जे चालू तेच चालू त्यांचंवालं. कोणी दखल देत नाही, आमदार देत नाही, खासदार देत नाही, कोणीच देत नाही. आमची मोठी पाईपलाईन टाकणे आणि आम्हाला सकाळचं पाणी देणं हेच आमचं आहे, दुसरं आम्हाला काहीच घेणं नाही. आपण बघतोय प्रभाग क्रमांक 22 मध्ये समस्यांचा हा पूर्ण पाडाच आहे. गटर मीटर वॉटर म्हणजे जे काय आहे ते पण अजून त्याच्याही बाहेर आलेलो नाही आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं ड्रेनेजची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजचं पाणी पिण्यासाठी येतं आहे, अशा अनेक समस्या आहेत. सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर आहे. आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीचा प्रकारसुद्धा इथं वाढलेला आहे. पोलीस प्रशासनसुद्धा दक्ष देत नाही आहे. अनेक अशा समस्या आहेत. नगरसेवक कसा असावा हेही त्यांनी सांगितलं. नगरसेवकांकडनं फक्त एकच अपेक्षा आहे की सुरक्षितता आणि गटर मीटर वॉटर याच्या बाहेर काहीच लागत नाही आहे. फक्त एक चांगला नगरसेवक निवडून द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे.